बघा आता इथं प्रॉब्लेम काय दिलेला आहे, शो दॅट tan 3a मायनस tan 2a मायनस tan a इक्वल्स टू tan a इंटू tan 2a इंटू tan 3a. ठीक आहे, आपल्याला इथं काय करायचं आहे, शो दॅट. ठीक आहे, मग LHS घ्या आता सोल्युशन. मग LHS काय आहे, LHS इक्वल्स टू काय tan 3a मायनस tan 2a मायनस tan a. ठीक आहे, मग आता बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर tan 3a मायनस tan 2a मायनस tan a याला आपण असं लिहू शकतो का, लिहू शकतो. मी काय केलं, फक्त इथं ब्रॅकेट टाकले. ठीक आहे, मग आता काय करायचं, ही tan 3a ची जी टर्म आहे tan 3a इक्वल्स टू याला आपण असं लिहू शकतो का, tan 2a प्लस tan a लिहू शकतो. ठीक आहे, मग आपण काय केलं, त्याला तसं लिहिलं. म्हणजे आता बघा इथं काय आहे की आता इथं ब्रॅकेट टाकताना ना, सपोज आपण इथं काय केलं, मायनस साईन कॉमन घेतलं, तर मायनस साईन जर कॉमन म्हणजे नाही का बाहेर घेतलं, बाहेर घेतल्यानंतर ना ही टर्म काय होणार, प्लस होणार. याचा अर्थ tan 2a प्लस tan a हे काय केलं आपण, ब्रॅकेट टाकून इथं मायनस साईन कॉमन घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणून मध्ये प्लस आलंय. आता बघा आपण हा जो tan 3a होता त्याला काय केलं आपण, tan 2a, एक मिनिट, tan 2a प्लस a या फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे, मग याचं एक्सपान्शन करू शकतो आपण. याचं एक्सपान्शन काय येणार, आता tan a प्लस b म्हणजेच tan a प्लस tan b. tan b म्हणजे काय, इथं tan a आणि tan a म्हणजे काय 2a. ठीक आहे, अपॉन 1 मायनस tan 2a इंटू tan a. ठीक आहे, मग आता जर तुम्ही बघितलं इथं तर याला आपण असं लिहू शकतो का, tan 3a इक्वल्स टू tan 2a प्लस tan a अपॉन 1 मायनस tan 2a इंटू tan a. ठीक आहे, मग आता ही जी टर्म आहे इकडे मल्टिप्लाय जाणार. मग मल्टिप्लाय जर नेली तर tan 3a ब्रॅकेटमध्ये येणार 1 मायनस tan 2a इंटू tan a इक्वल्स टू tan 2a प्लस tan a. ठीक आहे, मग आता हे काय, हे इक्वल टू हे आलं. मग ही जी वरची इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये आपण हे करू शकतो का, की tan 2a प्लस एच्या रिप्लेसमेंटमध्ये tan 3a 1 मायनस tan 2a इंटू tan a असं पण करू शकतो. ठीक आहे, किंवा तुम्ही याला मध्ये मल्टिप्लाय करून घ्या. आता tan 3a इंटू 1 tan 3a मायनस, मग इथे येणार आहे tan 3a इंटू tan 2a इंटू tan a इक्वल्स टू काय येणार आहे, ही टर्म tan 2a प्लस tan a. ठीक आहे, मग आता बघा इथं काय होईल, मग आपली जी LHS होती त्याच्यामध्ये काय करा, tan 2a प्लस प्लस tan a च्या जागी हे टर्म पुट करा. मग बघा LHS इक्वल्स टू काय आहे, सगळ्यात स्टार्टिंगला tan 3a. ठीक आहे, त्याच्यानंतर ना मायनस, तर ब्रॅकेटमध्ये ही टर्म पुट करा, tan 3a मायनस tan 3a tan 2a आणि tan a ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, मग आता tan 3a मायनस tan 3a, आता हे मायनस आणि हे मायनस काय होणार, प्लस होणार. tan 3a tan 2a आणि tan a. ठीक आहे, मग आता बघा हा मायनस 3a काय होणार, म्हणजे हे दोघं काय होणार, एकमेकांना कॅन्सल होणार. ह्यो प्लस आहे हा मायनस हे काय होणार, कट होणार. ठीक आहे, म्हणजे सीधं रिमेनिंग काय राहिलं, tan 3a इंटू tan
2a इंटू टॅन ए इक्वल्स टू काय आहे RHS. ठीक आहे, हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. मग लास्टला लिहायचं हे ॲज इट इज रिपीटमध्ये इथं खाली लिहायचं tan 3a इंटू tan 2a इंटू tan a इक्वल्स टू tan 3a मायनस tan 2a मायनस tan a. ठीक आहे, हेच प्रूव्ह. बघा आपण इथं काय केलं, स्टार्टिंगला LHS घेतली. LHS घेतल्यानंतर इथं LHS काय होती, tan 3a मायनस tan 2a मायनस tan a. ठीक आहे, मग नंतर काय केलं, tan 3a इथं यांच्या दोघांमधून मायनस साईन कॉमन काढलं. मग इथं ब्रॅकेटमध्ये काय आलं, मायनस ब्रॅकेटमध्ये tan 2a प्लस tan a. आता हे मायनस जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर हे tan 2a टर्म प्लस ही काय होणार, मायनस होणार, आणि tan a टर्म पण काय होणार, मायनस होणार, म्हणजे आपल्याला वरचं भेटणार. ठीक आहे, त्याच्यानंतर tan 3a ला आपण काय केलं, tan 2a प्लस a केलं. ठीक आहे, मग tan 2a प्लस tan a अपॉन 1 मायनस tan 2a इंटू tan a. मग tan 3a इक्वल्स टू tan 2a प्लस tan a अपॉन 1 मायनस tan 2a इंटू tan a. एकांच्या फॉर्म्युल्यानुसार आलं, tan a प्लस ईच्या फॉर्म्युल्यानुसार आलं. ठीक आहे, मग tan 3a ब्रॅकेटमध्ये 1 मायनस tan 2a इंटू tan a इक्वल्स टू, आता ही टर्म इकडं डिवाइड होती, इकडे गेलं मल्टिप्लाय झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आपण tan 3a काय केला, मध्ये मल्टिप्लाय केला, tan 3a इंटू 1 tan 3a मायनस, आता इथं मायनस होतं म्हणून tan 3a इंटू tan 2a इंटू tan a. मग इथं tan 3a इंटू tan 2a इंटू a इक्वल्स टू इकडची साईड तशीच tan 2a प्लस tan a. मग आपण काय केलं, हा जो tan 2a प्लस a होता ह्याला LHS मध्ये त्याची व्हॅल्यू पुट केली. मग इथं ऑलरेडी LHS मध्ये tan 3a मायनस ब्रॅकेटमध्ये tan 3a मायनस tan 3a इंटू tan 2a इंटू tan a. मग tan 3a हा प्लस आहे, हा मायनस आहे, प्लस मायनस काय झालं, 0 झालं, प्लस tan 3a इंटू tan 2a इंटू tan a. मग tan 3a इंटू tan 2a इंटू tan a इक्वल्स टू RHS. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे.